आपण जीवनात यश कसं मिळवायचं, साधारणपणे 1985 ते 1990च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न निर्माण झाला. जेव्हा 10वी 12वीचा निकाल लागायचा तेव्हा सकाळ, लोकमत या पेपरमध्ये लातूरमधील विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला, लातूरमधील विद्यार्थी महाराष्ट्रात दुसरा, अशी बातमी ऐकायला मिळायची, वाचायला मिळायची. तेव्हा पूर्ण महाराष्ट्राला एक रहस्य असायचं जाणून घेण्याचं की लातूर पॅटर्न मध्ये असं नेमकं काय आहे की दरवर्षी लातूर पॅटर्नचा विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा येतो. ऑल ओव्हर रँकिंग मध्ये म्हणजे साधारणपणे 90 ते 100च्या दरम्यान 150, 200, कमीत कमी 60 तरी विद्यार्थी त्या रँक मध्ये असायचे. या लातूर पॅटर्नचा दबदबा जो आहे किंवा क्षेत्र जे आहे सुरुवातीला अहमदपूर आणि उदगीर या ठिकाणी होतं आणि ते अहमदपूर आणि उदगीरचं स्तोम लातूर शहरामध्ये म्हणजे लातूरला आलं. आणि त्या काळामध्ये 10वी झालं की शिक्षक होता येत होतं. 10वी वरून 90, 95, 92% मार्क पडले की तो डीएड ला लागायचा आणि 2 वर्षात शिक्षक तयार व्हायचा. 1993 ला डीएड 12वी वर गेलं. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं सरकारनं थोडासा बदल केला पद्धतीमध्ये आणि 10वी ऐवजी 12वी आणि 12वीला सुद्धा आता आजवर आपण जर मूल्यांकन केलं किंवा रेशो जर काढला की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे विद्यार्थी, शिक्षक म्हणून काम करणारे विद्यार्थी हे लातूर मधील आहेत, लातूर पॅटर्नचे आहेत. आता हे मी तुम्हाला 90 ते 2000च्या दशकातलं सांगतोय. म्हणजे त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये लातूरनं तो जो शिक्षण क्षेत्रामधला दबदबा होता तो आजही कायम ठेवलाय. आणि साधारणपणे 2010 पासून याचं महत्व सायन्सला आलं आणि प्रत्येक जण आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायचं असं म्हणू लागलं. आजही रेशो जर काढला ऑल ओव्हर महाराष्ट्रातला आणि पूर्ण देशभरामधला तर लातूर मधले विद्यार्थी मेडिकलच्या परीक्षेमध्ये म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये आजही चांगल्या मार्काने पास होतात आणि त्यांचा एम्स जे मेडिकल मधले जे महाविद्यालय आहेत एम्सला लागणार म्हणजे गव्हर्नमेंटची जी महाविद्यालय आहेत ज्याला फ्री सीट म्हणतो यामध्ये लागण्याचं प्रमाण जास्त आहे. आता पाठीमागे नीटचा पेपर फुटला आणि त्यामध्ये RCC म्हणजे मोठेगावकर सरांचं नाव आलं आणि लातूरच्या गुणवत्तेवर कलंक लागला, गालबोट लागला आणि लातूर मध्ये निर्माण होणारी गुणवत्ता डुप्लिकेट आहे अशा प्रकारचं एक वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झालं. त्यामुळं नीट नावाची परीक्षा शासकीय स्तरावर केंद्र सरकारनं रद्द केली. पहिले घेतलेला जो निकाल होता ती परीक्षा रद्द केली आणि त्यानंतर नव्यानं दुसरी परीक्षा घेतली आणि त्या दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा लातूरचा जो निकाल आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने लागला नीटचा निकाल. आणि त्यांनी साधारण जेव्हा राहुल कुलकर्णींनी आराधना नावाची आपली अकॅडमी आहे आणि शाहू कॉलेज इथल्या सरांची त्यांनी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी विचारलं की देशमुख सर तुम्हाला काय वाटतंय की शाहू कॉलेजचे या वेळेस एम्सला म्हणजे फ्री सीटला मेडिकल मध्ये लागणारे किती विद्यार्थी आहेत. तर सावंत सरांनी सांगितलं म्हणजे देशमुख सरांनी सांगितलं की साधारणपणे 150 ते 175 विद्यार्थी हे कुठं लागतायत मेडिकल कॉलेजला लागतायत. आणि त्याचा पूर्ण रेशो जर काढला ऑल ओव्हर म्हणजे लातूर मध्ये दयानंद कॉलेज आहे, बसवेश्वर कॉलेज आहे, याशिवाय शाहू कॉलेज आहे आणि याशिवाय ज्या काम करणाऱ्या म्हणजे RCC असेल, आराधना असेल, हे जे काम करणारे म्हणजे या क्षेत्रामध्ये नीटच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची तयारी करून घेणारे जे ट्युशन क्लासेस आहेत या सगळ्यांचे मिळून साधारणपणे
600 विद्यार्थी मेडिकल कॉलेजला लागतील MBBS ला, आणि टोटल आकडा BAMS BHMS चा आकडा जर घेतला तर हा ऑल ओव्हर 1700 पर्यंत हा आकडा जातोय. किती पर्यंत जातोय? 1700 पर्यंतचा तो आकडा जातोय. म्हणून आपण हे एज जे आहे हे एज लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा बातम्या बाहेर येतात, परवा MPSC ची परीक्षा झाली आणि MPSC चा निकाल बाहेर आला, आणि त्या निकालामधून साधारण म्हणजे आता माझी मुलगी गायत्री पुण्यामध्ये शिकायला आहे, तिने ही एक्झाम दिली होती. तिला मी नेहमी म्हणतो की बाबा निकाल लागला का, त्याचं गुणपत्रक आलं का. तर ते गुणपत्रक जेव्हा काल त्यांच्या मेलवर पाठवलं गेलं तेव्हा तिनं मला हे पाठवलं. आता मी तुम्हाला नीटचा निकाल सांगितला विद्यार्थ्यांना. म्हणजे आपण का शिकतो, शिकण्याच्या पाठीमागचं तात्पर्य काय. आपले आई वडील शेतामध्ये राब राबतायत आणि लेकराला लातूर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी आणून 40-50 हजार रुपये खर्च करतायत आणि त्याला शिकवतायत. त्याचं कारण काय, तर हे कारण बाळांनो मी तुम्हाला सांगतोय. आता मी तुम्हाला नीटचा निकाल सांगितला आणि त्या नीट मध्ये 1700 विद्यार्थी मेडिकलला पात्र होत आहेत हे सांगितलं. जेई आणि CETचं नाही सांगितलं. म्हणजे ऑल ओव्हर लातूर मध्ये कशाचं वातावरण आहे, फक्त शैक्षणिक आणि शिक्षणाचं वातावरण आहे. आणि ह्या शिक्षणाच्या वातावरणामध्ये म्हणजे लातूरच्या वातावरणामध्ये विद्यार्थी का बनतात, तर त्याचं हे कारण आहे. म्हणून लातूरला 52 काशी सोनं, म्हणजे नीटचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक ठिकाणी असे बॅनर त्या कॉलेजमध्ये त्या ट्युशन क्लासेसच्या समोर झळकले की लातूरचं सोनं जे आहे ते 52 काशी सोनं आहे. आणि लातूरला येणारा विद्यार्थी हा प्रचंड मेहनत करून त्याच्या मेहनतीच्या जोरावर ओरिजिनल मार्क्स मिळवतो आणि तो चांगल्या ठिकाणी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला IIT ला चांगल्या ठिकाणी लागतो आणि मेडिकलला एम्सच्या कॉलेजला लागतो. अशा प्रकारचा निकाल जो आहे तो ह्या नीटनं आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि आता MPSC चा जर विचार केला तर मी ते सहज पाठवलेलं गुणपत्रक आणि एकूण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधली जी रँकिंग आहे ती रँकिंग मी पाहत होतो की याच्यामध्ये साधारण SC SCBC OBC ST VGNT ENT अशी कॅटेगरी होती. आता हे कॅटेगरी म्हणजे साधारणपणे इंग्रजी नाव आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. मग आपण जर लक्षात घेतलं तर आपली जी विभागणी केली आहे म्हणजे जातीमध्ये जी आपली विभागणी केली आहे आणि साधारण मराठा, ब्राह्मण, वाणी, मुस्लिम वगैरे जे आहे हे सगळ्या ओपन मध्ये आहे. आणि याला आता म्हणजे जरांगी पाटलाचं जे मागे आंदोलन झालं त्याला जे SC BC मध्ये वगैरे जोडलं गेलं. तर त्याच्यामध्ये जेव्हा MPSC ची परीक्षा आपण देतो तर ह्या MPSC परीक्षेमध्ये कट ऑफ असतो. किती कट ऑफला लागलं म्हणजे आपल्याला आपण लागल्यानंतर त्या पदाला पात्र झाल्यानंतरच मग आपल्याला मेसेज येतो किंवा आपल्याला तशा प्रकारे कळवलं जातं. आता बाळांनो मला याच्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की आपला ओपन मधला आता जे MPSC ची परीक्षा झाली ह्या ओपन मधला 53.25 त्याला कट ऑफ ज्याला मार्क म्हणतो तो 53.25 त्याला एक कट ऑफ घ्यायचा आहे आणि तो त्या ठिकाणी लागलेला आहे. आता ओपन मध्येच जो खेळाडू आहे म्हणजे ज्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरचं प्रमाणपत्र आहे त्याचं पर्सेंटेज किती आहे बाळांनो, 31.25 आहे. तफावत लक्षात आली बाळांनो तुम्हाला. म्हणजे ज्या ओपन कॅटेगरी मध्ये प्रचंड अभ्यास करून तासनतास अभ्यास करतात, खुर्चीवरले उठत नाहीये. तुम्ही बघा जाऊन पुण्याच्या वातावरणामध्ये किंवा लातूरला सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आहे. 18 तास परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात आणि हा अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांना किती कट ऑफ घ्यावा लागतो तर तो साधारणपणे 53.25. हा जनरल म्हणजे मी पुरुषांचा सांगितलंय, त्याच्यामध्ये फिमेल म्हणजे स्त्रियांचा जो आहे तो 50.25 आहे. म्हणजे जनरल मध्ये जी मुलं आहे ज्याला बॉईज आपण म्हणतो मेल म्हणतो त्यांचं 53.25 आहे. ज्या मुली आहेत त्यांचं आहे 50.25. आणि जो खेळाडू आहे ज्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरचं प्रमाणपत्र आहे खेळाडू म्हणून त्याचं कट ऑफ आहे 31.25. मग बाळांनो तुम्ही लक्षात घ्या जेव्हा मैदानावर जाता तेव्हा मैदानावर आपल्या अंगी शारीरिक क्षमता निर्माण होते का. आणि मग मी शाळेमध्ये एखाद्या खेळामध्ये सहभाग घेतो का. म्हणजे सुरुवातीला शालेय स्तरावर आंतरशालेय स्पर्धेमध्ये मी सहभागी होतो,
त्यानंतर मग तालुका स्तरावर जातो मी, पुन्हा जिल्हा स्तरावर जातो आणि अशा पद्धतीने मग बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, या वेगवेगळ्या खेळामध्ये जेव्हा तो विद्यार्थी खेळाडू म्हणून विशेष प्रावीण्य मिळवत जातो आणि त्याच्याकडं तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे आणि राज्य स्तरावरचे, ज्याला स्टेट लेवल म्हणतात, त्या लेवलचे सर्टिफिकेट असतात आणि जेव्हा तो राष्ट्रीय स्तरावर एखादं प्रमाणपत्र मिळवतो तेव्हा त्याला, तो जर MPSC तयारी केला आणि परीक्षा पास झाला तर जनरलच्या तुलनेमध्ये साधारण 20% फरक आहे. किती टक्केचा फरक आहे बाळांनो? म्हणजे तुम्ही जे हे शालेय स्तरापासून मेहनत केली, म्हणून मी विद्यार्थ्याला नेहमी म्हणत असतो की बाळा, मैदानावर गेल्यानंतर सुद्धा तू प्रयत्न कर. मैदानावर गेल्यामध्ये सुद्धा आपण घाम निघेपर्यंत 1 तास खेळलं पाहिजे. मला अभ्यास जमत नाही ना, मग मी मैदानामध्ये परफेक्ट झालं पाहिजे. आता ज्यांच्याकडं डोकं आहे ते कट ऑफ 53.25% घेऊन अधिकारी होती. ज्यांच्याकडं डोकं नाहीये म्हणजे फक्त त्यांनी खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आणि आपण असं ठरवलं पाहिजे, म्हणजे ध्येय ठरवलं पाहिजे की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं. त्या उद्देशानं मला माझ्या आईवडिलांनी इथं ठेवलंय. म्हणून त्या वाटा मे बी नोकरीच्या असतील, मे बी रोजगाराचे असतील, उद्योगाचे असतील, व्यापाराचे असतील, पण आपण आपला मार्ग निश्चित केला पाहिजे. आता याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला एक कटअप सांगतो आणखी. तर ह्या कटअप मध्ये म्हणजे साधारण आता MPSC चा निकाल मी तुम्हाला सांगतोय. या MPSC च्या निकालामध्ये जवळजवळ सगळ्या स्तरांच्या जातींचा जर विचार केला, कॅटेगरीचा जर विचार केला की बहुतांश सगळ्या कॅटेगरी मधलं कटअप जे आहे ते 50च्या पुढे. म्हणजे सगळीकडे स्पर्धा वाढायला लागल्या. फक्त हे जे कटअप आहे आता ते कुठं आले तुम्हाला सांगतो. जे दिव्यांग आहे म्हणजे जे अपंग आहे, त्या अपंगामधलं थोडंसं कमी आहे बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ST मधल्या स्पोर्ट्स सांगू का? ST मधल्या जातीतला विद्यार्थी आहे आणि जो स्पोर्टचा खेळाडू आहे त्याला 15.25% कट ऑफ घेऊन तो अधिकारी झाला. बघा म्हणजे किती खाली आले. म्हणजे ओपन म्हणजे मराठा, ब्राह्मण, वाणी, लिंगायत, मुस्लिम ह्याच्या ओपन कॅटेगरी त्याला 53.25 घ्यावे लागतात. आणि जो ST मध्ये आहे आणि खेळाडू आहे त्याला किती मार्क घ्यावे लागले? 15. म्हणजे 15 कट ऑफला तो अधिकारी झालाय. म्हणजे अभ्यास करा बाळांनो, चिंतन करा, मग लक्षात येतं. म्हणून मी म्हणतो की आता मी दीदीला सहज म्हटलं की दीदीला ह्याच्यामध्ये 40.75 पडले. ती गेल्या वर्षीपासूनच तयारी करते आहे. मी तिचं अभिनंदन केलं आणि तिला सांगितलं की फक्त 10% आहेत म्हणजे